नमस्कार. आज आपण अक्षय तृतीय स्पेशल थाळी मधली चौथी रेसिपी म्हणजे शेवटची रेसिपी पाहणार आहोत. या अगोदरच्या 3 भागामध्ये आपण आम्र बासुंदी, पुरी, मसाले भात आणि आलू मटराची भाजी पाहिली. आता एवढं सगळं थाळीतलं झालं म्हणल्यावर तळण काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी आपण चौथ्या रेसिपी मध्ये कुरकुरीत अशी आळूवडी पाहणार आहोत. तुम्ही म्हणताल आळूवडी तर सगळ्यांनाच बनवता येते, त्यात काय वेगळं. पण इथं आज आपण आळूवडी कुरकुरीत होण्यासाठी एकदम सोपी अशी ट्रिक सांगणार आहोत. आपण आळूवडी कुरकुरीत होण्यासाठी काय करतो, त्या बेसन पिठामध्ये तांदळाचं पीठ वगैरे घालतो 1-2 चमचे, किंवा आपण जे बेसन वापरतो ते हलकसं भाजून घेतो. पण कधी कधी या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नसतो किंवा तांदळाची पीठ देखील आपल्याकडे नसते. मग त्यावेळी काय करायचं ह्याची मी तुम्हाला पुढे जाऊन या रेसिपी मध्ये ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुमची आळूवडी जशी थंड होईल तशी जास्त कुरकुरीत, खूप वेळ कुरकुरीत राहते. इथे मी ही आळूची पाने स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेली आहेत आणि पुसून घेतलेली आहेत. आता या पानांना लावण्यासाठीचं पीठ भिजवूया आपण. त्यासाठी मी हे मध्यम आकाराची वाटी असं थोडासा दाब देऊन भरलेली आहे. हे बेसन पीठ आहे 1 वाटी आणि वजनामध्ये हे 100 ग्रॅम आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा पाव चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळायचा आणि ह्याच्यामध्ये घालायचा. ह्यानी वडी काय होते, खमंग होते वडी. हे 1 चमचा तीळ आणि ते मी काय केले 4 ते 5 लसूण पाकळी आणि थोडीशी कोथिंबीर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली, ती याच्यामध्ये घालायची. 1 चमचा जिरी पावडर, थोडासा हिंग, थोडीशी हळद, ही अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, ही 1 चमचा तिखट मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडासा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालायचा आणि अगदी थोडीशी साखर. आणि हे पीठ आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचंय. मी हे बघा असं घट्ट मळून घेतलेलं आहे आणि हे आपण 10 मिनिटं असंच भिजत ठेवणार आहोत. हे पीठ आपलं छान भिजलेलं आहे. आणि आता आपण मी सांगितल्याप्रमाणे वडी कुरकुरीत होण्यासाठी जी खास ट्रिक आहे ती म्हणजे काय करायचंय, तुम्ही एकदम लहान साईजचा रवा घ्यायचा आणि तो 2 चमचे ह्याच्यामध्ये घालायचा. पीठ अगोदर आपण जेव्हा भिजवलं तेव्हा नाही घालायचा. आता वड्या आपण बनवायला घेणार आहे तेव्हा हा 2 चमचे रवा ह्या पिठामध्ये छान मिक्स करायचा आणि आपण वड्या करायला घ्यायच्या. इथे मी रवा छान पिठामध्ये मिक्स करून घेतलाय आणि आता आपण ह्याच्या वड्या बनवूया. पण वड्या बनवायच्या अगोदर मी काय करते, गॅसवर वड्या उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवते. मग आपण वड्या बनवूया. आपण ह्या आळूच्या पानांना पीठ लावून घेणार आहोत. तर काय करायचं, ही पानाची हे बघा ही हिरव्या रंगाची बाजू खाली करायची आणि ह्याला जो फिकट रंग असतो तो वर करायचा आणि त्याला असं थोडं थोडं पीठ लावायचं. जास्त पीठ लावायचं नाही, अगदी थोडं पीठ लावून घ्यायचंय आपण सगळ्या पानाला आणि कडेपर्यंत पीठ लावायचंय. खूप छान वडी होते. रवा घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीठ 10 मिनिटं भिजल्यानंतरच वडी करत्या वेळेस तुम्ही ती रवा घालायचा आहे. आणि रवा हा तुमचा 0 साईजचा असला पाहिजे, म्हणजे बारीक रवा असला पाहिजे. हे बघा असं सगळीकडे पानाला पीठ लावून घ्यायचं तुम्ही. आणि मी पीठ बघा अगदी थोडं पीठ लावले, जास्त पीठ लावायचं नाही, अगदी थोडं पीठ लावून घ्यायचं. एका पानाला असं आपण सगळीकडे छान पीठ लावून घेतल्यानंतर हे दुसरं पान देखील त्याच्यावर ठेवायचं आणि त्याला देखील तसंच अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आपण. दुसऱ्या पानाला पीठ लावल्यानंतर आणखीन एक पान आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत आणि त्याला देखील अगदी सगळ्या बाजूने त्या पानाला सगळीकडे असं पीठ लावून घेणार आहे. तिसऱ्या पानानंतर
आणखीन एक आपण त्या पानापेक्षा थोडंसं लहान साईजचं पान घेऊन आपण चौथ्या पानाला देखील असं पीठ लावून घेतोय. असे आपण एकावर एक असे 4 पानांना पीठ लावून घेतलंय आपण. आणि तुमचंही खालच्या पानापेक्षा वरची पानं ही थोडीशी लहान किंवा त्याच्या एवढी असली पाहिजे तुमची. आणि मी सांगितल्याप्रमाणे पीठ अगदी थोडं थोडंसंच लावायचंय तुम्ही सगळीकडे त्या पानांना. इथे बघा हे मी पानांना असं पीठ लावून घेतले. आता तुम्ही काय करायचंय, ह्या पानाची ही बाजू आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आणि या बाजूने देखील ही पानाची बाजू अशी फोल्ड करून घ्यायची आहे तुम्ही. आणि नंतर ह्याचा असा रोल करायला घ्यायचा. रोल असा घट्ट म्हणजे घट्ट झाला पाहिजे, त्यामुळे असं व्यवस्थित गुंडाळी करून घ्यायची त्याची. हे बघा असं व्यवस्थित ही बाजू. आणि थोडंसं वाटलं तर इथं पण थोडंसं असं पीठ लावायचं तुम्ही आणि हे असा रोल छान गुंडाळून घ्यायचा आहे तुम्ही घट्ट. आणि हे बघा इथं सुद्धा शेवटी थोडंसं अगदी थोडंसं पीठ लावायचं आणि हा पुढची बाजू देखील ह्याला हे करून घ्यायची. हे बघा असा छान असा त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे तुम्ही. आपले इथे 2 रोल बनवून झालेले आहेत. म्हणजे त्या 1 वाटी पिठामध्ये आपले हे 2 रोल तयार झालेत. दुसऱ्या रोलमध्ये मी 5 पाने वापरली आहेत. म्हणजे साधारणतः ते 1 वाटी पीठ हे 8 ते 9 पानांना पुरेसं होतं. आता हे रोल आपण उकडून घेऊयात. वडी उकडून घेण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी असं छान गरम करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर काय करायचं, अशी चाळण घेऊन त्याला तेलाचा हात लावायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण बनवलेले रोल आहेत ते उकडायला ठेवायचे. आणि याच्यावर असं झाकून ठेवून आपण 15 मिनिटे मध्यम गॅसवर उकडून घेणार आहोत. हे बघा इथं आपले रोल छान उकडलेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या कट करून घेणार आहोत. हे रोल आपले थंड झालेत. ह्याच्या अगदी अर्धा इंच जाडीच्या अशा वड्या कट करून घ्यायच्या आपण. हे बघा अशा अर्धा इंच जाडीच्या वड्या कट करून घ्यायच्या. ह्या अशा आपण त्याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. इकडे आपण वड्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या वड्या आता आपण तळून घेणार आहोत. मी गॅस मध्यम केलाय तेल तापल्यानंतर. आणि छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या आपण तळून घ्यायच्या. आपण अशा खरपूस लालसर रंगावर तळून घ्यायच्यात. हे बघा खरपूस अशा छान तळायच्या म्हणजे मग त्या कुरकुरीत होतात. ह्या वड्यांचं असं मी छान प्लेटिंग करून घेतले. आणि ह्या वड्या जेवढ्या छान दिसतात तेवढ्या त्या कुरकुरीत देखील झाल्यात. आणि थंड होईल तसे या वड्या जास्त कुरकुरीत होतात. हे बघा ह्या अशा कुरकुरीत झालेत वड्या. आणि थाळीमध्येच काय एरवी जरी तुम्ही केलं तरी मुलं सॉस बरोबर या वड्या खातात. तर तुम्हाला ही आजची ही 4थी रेसिपी कशी वाटली, आळूवडीची, कुरकुरीत आळूवडीची, आणि माझी ट्रिक कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आता मी ह्या वडीचा आस्वाद घेते. एकदम कुरकुरीत टेस्टी.